सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे मान्सून मॅरेथॉन 2026 ला उत्साहात सुरुवात झाली। सह्याद्री ॲडव्हेंचर आणि रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगली तसेच सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूरसह गोवा आणि कर्नाटक राज्यातील सुमारे 700 धावपटूंनी सहभाग घेतला। निसर्गरम्य आंबोली घाट परिसरात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये 21, 10 आणि 5 किलोमीटर अशा विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली। पावसाच्या सरींमध्ये ही धावपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत स्पर्धेचा आनंद लुटला। या आयोजनातून आरोग्य, साहस आणि पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आंबोलीच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यटक उपस्थित होते। आंबोली मान्सून मॅरेथॉन तिसरं पर्व आज सुरू झालेलं आहे, काय माहिती आहे यासंदर्भात? आंबोली मान्सून मॅरेथॉन ही आमची 3rd एडिशन आहे आणि आम्ही याच्या अगोदर 2 मान्सून मॅरेथॉन घेतले आहे आणि या मान्सून मॅरेथॉनसाठी जिल्ह्यातूनच भरपूर रनर्स आले आहेत। तसेच बेळगाव, कोल्हापूर, गोवा तसेच पुणे, मुंबईवरून पण रनर्स आले आहेत। तसेच आमच्या जिल्ह्यातील भरपूर अधिकारी पण या स्पर्धेत भाग घेत आहेत। हे वाकाडणं दोघं आहे आणि ह्या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वांकडून सहकार्य लागलेलं आहे। तसंच सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी हे आमचे को ऑर्गनायझर आहे आणि तसंच आम्हाला KSR ग्लोबल ॲक्वेरियम, तसेच दीपक भाई मित्र केसरकर मित्र मंडळ, विशाल परब मित्र मंडळ, तसेच संजू परब मित्र मंडळ, हॉटेल दुर्वांकूर, हॉटेल विस्लिंगवूड, तसेच हॉटेल डार्क फॉरेस्ट आणि अन्य राणे हॉस्पिटल यांच्याकडून पण आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय? या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे कुठच्या मान्सून मॅरेथॉन मध्ये मान्सून पाऊस पडतोच असं नाही, इकडे शुअर पाऊसच पडणार आहे आणि या धुक्यात पूर्ण हा ट्रेक आहे तो पूर्ण फॉरेस्ट मधून जातोय, त्याच्यामुळे पूर्ण हिरवळ आहे। लोकांना त्या ट्रेकचा आनंद घेता येईल आणि तसंच ग्रीन आंबोली करण्यासाठी आम्हाला हे भरपूर महत्वाचं आहे हा मॅरेथॉन।